डायबिटीज पेशंटच्या ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी औषधोपचार, आहारासोबत नियमित व्यायाम हे सुद्धा खूप महत्त्वाचं असून नियमित व्यायाम करत असताना सुरुवातीचे 5 ते 10 मिनिट व्यायाम वॉर्मअप केलं पाहिजे। 30 ते 45 मिनिट व्यायाम करून 5 ते 10 मिनिट कूल डाऊन करून व्यायाम संपवला पाहिजे आणि किमान आठवड्यातले 4 ते 5 दिवस व्यायाम करून 150 मिनिट प्रत्येक आठवड्यामध्ये व्यायाम होईल हे बघितलं पाहिजे। व्यायाम करत असताना ब्रिस्क वॉकिंग म्हणजे जोराचं चालणं हा सर्वोत्कृष्ट व्यायाम समजला जातो आणि जेवढा जास्त व्यायाम करेल ते शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी फायद्याचं होतं आणि रोजच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे रोजच्या शारीरिक श्रमामध्ये जर काही टिप्स वापरल्या तर निश्चित आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढून ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी फायदा होतो। त्या टिप्स काय असतात? जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल, ज्या स्टॉपला तुम्हाला उतरायचं आहे त्याच्या अगोदरच्या स्टॉपला जर तुम्ही उतरलात आणि राहिलेला प्रवास जर चालून केला, याच्याशिवाय वरच्या मजल्यावर जात असताना लिफ्टचा वापर करण्याच्या ऐवजी पायऱ्याचा वापर केला, तुमच्याकडे बाईक आहे ती थोडी दूर पार्क करून जर चालत गेला आणि पायी जात असताना थोडा दूरचा मार्ग जर वापरला तर ह्या टिप्समुळे तुमच्या रोजच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये वाढ होते आणि ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी फायदा होतो आणि व्यायाम करत असताना त्या डायबिटिक पेशंटची कार्डियक स्टेटस म्हणजे हृदयाची स्थिती काय आहे त्याच्या ट्रीटमेंट करणाऱ्या फिजिशियनकडून माहिती करून घेऊनच व्यायाम केला पाहिजे। खास करून जेव्हा मेहनतीचा व्यायाम करतो आपण तेव्हा त्याची कार्डियक स्टेटस हे चांगलं असणे आवश्यक आहे।